राज्यात तापमानाचा पारा 40शी पार। 2 महिन्यांमध्ये मार्चच्या तुलनेमध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापदायक। विदर्भात सर्वाधिक तापमान आणखी वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज। राज्यामधल्या 2997 प्रकल्पांमध्ये 33% पाणी शिल्लक। 19 जिल्ह्यांमध्ये 936 टँकरना पाणी पुरवठा। 758 गावं आणि 2257 गावांना भीषण पाणी टंचाई। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला पावसासह गारपिटीचा इशारा। कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढील 5 दिवस उन्हाळी पावसाची शक्यता। मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावातील जलसाठा 23%वर। 15 मे पर्यंत आढावा घेऊन पाणी कपातीबाबत निर्णय घेण्यात येईल, महापालिकेची माहिती। विदर्भात 127 मंजूर सिंचन प्रकल्पांपैकी केवळ 46 प्रकल्प पूर्ण। केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागाची परवानगी न मिळाल्यामुळे सिंचन प्रकल्प अपूर्ण। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची उच्च न्यायालयाच्या शपथपत्रामध्ये माहिती। वेव्हजमध्ये 4 दिवसांमध्ये 1328 कोटींची उलाढाल। वेव्हज परिषदेमध्ये 77 देशांनी सहभाग नोंदवला। मुंबईतील वेव्हज शिखर परिषदेची काल सांगता। बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो 3 मार्गिकेला सुरक्षा प्रमाणपत्राची प्रतीक्षा। लोकार्पणाचा 1 मेचा मुहूर्त हुकला। फळं, भाजीपाला, अन्नधान्यांची नासाडी रोखण्यासाठी अभ्यास गट। संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेकडून अभ्यास गटाची स्थापना। बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आलेल्या फळं, भाजीपाल्यांची 30% तर धान्याची 10% नासाडी। कोकणच्या हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात। आणखी 7 दिवस ग्राहकांना हापूसची चव चाखता येणार। वाशी एपीएमसीमधील आंबा व्यापाऱ्यांची माहिती। शिवडी क्षयरोग रुग्णालयामधील गैरसोयीमुळे 8 वर्षांमध्ये रुग्णालयामधून तब्बल 400 रुग्ण फरार। तज्ञ डॉक्टरांची कमतरता, योग्य उपचार न मिळणं, रुग्णालयाच्या इमारतीमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या गैरसोयीमुळे रुग्ण फरार। यंदाच्या वर्षी जानेवारी ते एप्रिल कालावधीमध्ये मुंबईमध्ये 52,896 घरांची विक्री। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 8% वाढ। गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये 48,819 घरांची विक्री। पीएमआरडीला निधी उभारण्यासाठी शासकीय जमिनी वर्ग करण्यास राज्य सरकारची मान्यता। पीएमआरडीकडे 8 तालुक्यातील तब्बल 1,878 हेक्टर जागेचं हस्तांतरण। पाणंद क्षेत्रस्थांसाठी मोजणी फी माफ। पुणे जिल्हा प्रशासनाचा निर्णय। प्रशासनाच्या निर्णयामुळे अतिक्रमण झालेले रस्ते मोकळे होणार। पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारामध्ये नो पार्किंग। स्टेशनच्या प्रवेशद्वारापासून 200 मीटरपर्यंत वाहन लावण्यास मनाई। पुणे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार। पिंपरी चिंचवड शहरामध्ये आठवड्याभरामध्ये 7,000 वाहनांची विक्री। दुचाकी वाहनांसोबत इलेक्ट्रिक वाहनांची विक्रीमध्ये सुद्धा वाढ। नाशिक जिल्ह्यामधल्या 9,426 खासगी ट्रॅव्हल्स बसपैकी 490 बस आरटीओ तपासणीमध्ये अनफिट। या प्रकरणी बस चालकासह ट्रॅव्हल्स मालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई।